जे प्रशासन आहे, जे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि जी सगळी सिस्टीम आहे, SP साहेब असतील त्याच्यात, यांना त्यांनी सगळं आम्ही जे दिलेलं आहे, जो पेपर दिला आहे गावकऱ्यांनी, तो जशाला तसा अण्णांनी त्याचा आज पाठपुरावा करून सोमवारपर्यंत ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट पूर्ण कराव्यात असं गावकऱ्यांचं मत आहे आणि ते करणार आहे. आणि आमचं पण तेच मत आहे. ह्याच्यात सगळ्या चुका पोलीस यंत्रणेनं केल्या आहेत म्हणून हा खून झालेला आहे. आम्ही हे वारंवार सांगतोय. आरोपी हे पोलिसांनी तयार केलेले आहेत. कृष्णा आंधळे हा फरार फक्त लोकांसाठी कागदोपत्री होता, परंतु तो एका राष्ट्रवादीच्या कार्यालयात सर्रास ही काळ्या कलरची जी गाडी होती, माझ्या भावाला ज्याच्यात अपहरण केलं, ती गाडी त्या ऑफिस समोर ठेवून हे त्या ऑफिसमध्ये किंवा ह्या गोरगरीब लोकांसोबत ज्याच्यासोबत अन्याय केले त्याच्यासाठी हे आरोपी आहेत. हे पोलिसांचे मित्र होते. त्यांचे सगळे CCTV फुटेज चेक केले तर हे आरोपी सोबत सर्रास वावर होता ह्यांचा. हे गाडीवर फिरायचे, ऑफिसमध्ये बसायचे, ह्यांचा चहा नाश्ते व्हायचं, जेवण व्हायचं. म्हणायचा भाग एकच आहे की यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. ज्या कृष्णा आंधळेला ह्या पोलीस स्टेशननी सांभाळलं, त्या पोलीस स्टेशननी हे असं का केलं, हा एवढा गंभीर गुन्हा का केला, किंवा सगळ्यात मोठा विषय CIDकडे जो तपास दिला, त्या CIDकडे तपास दिल्यानंतर ह्या केज पोलीस स्टेशननं इतकं निष्क्रिय काम का केलं. एकही पुरावा एक माणुसकीच्या नात्यानं DYSP असतील, जे कोणी तिथं अधिकारी असतील त्यांनी द्यायचा प्रयत्न केला नाही. समाजातून सगळे पुरावे आले. दुर्दैव आहे ते अत्यंत. समाजानं काही पुरावे दिले नाही तर आरोपी निर्दोष सुटण्यासाठी ह्यांची मदत दिसत होती. मला एवढंच बोलायचं आहे गावकऱ्यांच्या वतीनं की हे झालेला प्रकार आहे, हे आरोपीला वाचवण्यासाठी सगळी टीम पुढे आलेली आहे. जे स्वतः आरोपी आहेत ते मुख्य आरोपीला वाचवण्याच्या भूमिकेत आहेत. हे थांबलं पाहिजे. आणि ज्या मागण्या आहेत आणि जे आंदोलन आहे त्यावर सगळे गावकरी आणि मी स्वतः पण ठाम आहे. हे सगळ्या आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत त्या झाल्या पाहिजेत आमच्या मान्य, आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत. आम्हाला 25 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे. आपण वारंवार ज्या दोन गोष्टी सांगताय की राजेश पाटील आणि प्रशांत महाजन त्यांचा सहभाग, म्हणजे जो आपण सांगताय की घटनेपूर्वी पण होता आणि घटनेनंतर काही गावकरी आरोप करतात की ते पोलीस स्टेशनला येतात, तर काय नेमकं तुम्हाला म्हणतात? त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे. 6 तारखेला अॅट्रॉसिटी का केली नाही? अॅट्रॉसिटी 6 तारखेला केली असती तर हे आरोपी गजाआड झाले असते. ह्यांना कायदा कळला असता, ह्यांना प्रशासन कळलं असतं. हीच अॅट्रॉसिटी त्यांनी 12 तारखेला केली खून झाल्यावर. खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय ह्यांना कळला असता आणि हा खून झाला नसता. म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत. ह्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं, हे यांना त्या आरोपीमुळं ही घटना घडली. म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील, हेच खरे आरोपी आहेत. आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होतात आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडे घटनेची माहिती सांगितली होती आणि त्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती. त्यावर गृहमंत्र्याकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली काय? आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात. SP साहेब बदललेत, ते प्रामाणिक आहेत, ते चांगलं काम करतात. इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांची संवाद साधायला आले, कुटुंबाला भेटले. परंतु जाळ आहे, सगळं चुकीचं आहे. अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतंय गाव, मी पण चांगलं म्हणतो. ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही. पण आरोपी सोबत ज्याची हातमिळवणी झालेली आहे, जे लाभार्थी आहेत, ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे, ते आरोपीच्या बाजूने आहेत. त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हे मी आत्ता पण सांगतोय. पण यामध्ये जो तपास आहे तो जर CID करत असेल, SIT करत असेल, किंवा जर ज्युडिशियल कमिटी करत असेल तर मग पोलिसांचा पार्ट आहे. ग्राउंड लेवलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत, जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत, त्याचं का असं हे नाही, एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं. तुम्हाला काही विटनेस मिळतात का, त्या आरोपींना शिक्षा कशी होईल, यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकतात. आणि ते कुठलंही केलेलं नाही. ह्यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला. मग मला सांगा, जे बाकीचे CCTV फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं? हे घेणार होते का? आणि अजूनही जे काही पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण DYSP साहेब आणि केज पोलीस स्टेशन जे पूर्वीचं होतं त्यांची असणार आहे, हे आम्ही खात्रीने सांगतो. तर मग तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे एकतर काल मनोज जरांगे पाटील आले होते, त्यांनी तुमच्याशी चर्चा केली. आज स्वतः सुरेश धस आलेत, ते तुमच्याशी चर्चा करतायत. त्या सगळ्या कारवाई होऊस तर कोणी समाधानी होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा प्रश्न वारंवार आहे की तुम्ही समाधानी आहात का? हे सगळं जे चाललंय ते कारवाई चालल्यात. ह्याच्यातून आरोपीला ज्या दिवशी फाशी होईल
त्या दिवशी आम्ही कॉन्फरन्स घेऊन सांगू की आम्ही ह्याच्यावर समाधानी आहेत का नाही. कारण आरोपीला आत्तापर्यंत कुठलाही अभय नाही, गुरमीत आहेत. आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात, त्यांचं मनोबल वाढवतात, आमच्या कुटुंबाला गावाला एक भीती कशी निर्माण होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधान नाहीत. ही कारवाई आहे चालू, त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे. आमचा विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे आणि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यांच्यावरती. आज गावकरी म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आपली काय भूमिका आहे या बाबतीतली? भूमिका एक आहे, आम्ही जे दिलंय अण्णांकडं साहेबांकडं आम्ही ज्या मागण्या दिल्यात ह्या जर जशात तशा आल्या, त्याला गावकऱ्यांनी ॲक्सेप्ट केलं तर आम्हाला बाकीच्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. आम्हाला आरोपींना फाशी झाली की आम्ही तुम्ही काय करायलात ह्याच्यावर आम्ही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य किंवा तुम्ही जे निर्णय घेतात त्याच्यामध्ये आमचं गाव किंवा ते त्याच्यात आम्ही विचारणार नाहीत. आम्हाला ह्या आरोपींना उद्या फाशी द्या, आमचा बाकीच्या म्हणजे चर्चा करण्याची किंवा त्याच्यावर आमच्या मिटिंग घ्यायची आमची गरजच नाही. आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे. न्यायाच्या भूमिकेत ते आहेत पहिल्या दिवसापासून आणि सगळेच आहेत. लोक मनोज दादा येत नव्हते तर आपला हे आज बसलेलो आपण बसू सुद्धा शकलो नसतो. कारण का FIRच नसतं तर अण्णांनी काही केलं नसतं, आम्ही काही करू शकलो नसतो, गावकरी किती मोठं आंदोलन केलं तरी काही करू शकले नसते. म्हणून ह्याच्यामध्ये सगळे जे लोक आहेत समाजातले त्यांची सगळ्याची महत्त्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण पुढे जात आहेत. ह्याच्यात एकच झालं पाहिजे, आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि हे सगळे सहआरोपी, ही सगळी टोळी, हे जाळंमुळं हे सगळं उकडून टाकलं पाहिजे. ती जिम्मेदारी प्रशासनाचा एक भाग आहेत अण्णा आणि अण्णाने ते पाऊल उचललं आहे आणि आम्ही त्यांना आज पण विनंती केली की यांना कसं कठोर शासन होईल, यांना कशी कठोर कारवाई होईल ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. आम्हाला आमची तुमच्याकडे हीच मागणी आहे. अण्णा आपण थोडंसं राहू दे.